नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्या? आशा करते मजेत असाल. आज मी तुमच्यासाठी एक खूप छान रेसिपी घेऊन आली आहे. अतिशय जास्ती पौष्टिक, 10 मिनिटात बनणारी आणि जास्ती साहित्य न लागणारी असा हा झटपट नाश्ता होतो. सर्वात आधी मी इथे एक मीडियम साईजचं बीटरूट घेतलेलं आहे. त्याला छान धुवून घेतलं. त्यानंतर त्याचे साल्ट पीलरच्या हेल्पने मी काढून घेतलेले आहेत. आता मी बीटरूटचे मध्यम तुकडे करून घेतलेले आहेत. जास्ती बारीक केले नाही आहेत कारण आपण हे मिक्सरलाच लावणार आहोत. बीटरूट हे अतिशय जास्ती पौष्टिक आहे कारण ह्याच्याने रक्त खूप लवकर वाढलं जातं आणि म्हणूनच ही रेसिपीसुद्धा तेवढीच हेल्दी आहे. आता मी हे बीटरूटचे तुकडे मिक्सरच्या जारमध्ये घालत आहे. त्यासोबतच ह्याच्यामध्ये मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. तुम्हाला जर जास्ती तिखट हवं असेल तर तुम्ही जास्ती हिरव्या मिरच्या यात घालू शकता. मी इथे रवा घेतलेला आहे. आता रवा घेताना तुम्ही कोणताही रवा घेऊ शकता, जाड किंवा बारीक. त्यामध्ये मी साधारणपणे 1 वाटी पाणी घातलेलं आहे आणि हे सगळं चांगलं मिक्सरला बारीक फिरवून घेतलेलं आहे. आता मी हे बॅटर एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर कलर आला आहे ह्याला. आणि आत्तापर्यंत तुम्हाला कळलंच असेल की रवा वापरतोय म्हणजे आपण ह्याचा बनवणार आहोत डोसा. ह्याच्यामध्ये मीठ घालून मी हे साईडला ठेवलं आहे जेणेकरून हे थोडंसं फर्मेंट होईल. मी जास्ती वेळ नाही ठेवणार आहे. 10 ते 15 मिनटं साईडला ठेवलं तरीही खूप छान डोसे होतात त्याचे. एकदम इन्स्टंट बनणारी ही रेसिपी आहे. जोपर्यंत ते फर्मेंट होतं आहे तोपर्यंत आपण एकदम झटपट ह्याच्यासाठी चटणी बनवून घेऊयात. आता मी इथे शेंगदाणा किंवा खोबऱ्याची चटणी बनवत नाही आहे. मी इथं थोडंसं दही घेतलं आहे. त्यामध्ये मी 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे. त्यानंतर मी ह्यामध्ये 1 चमचा धना पावडर घातलं आहे, थोडंसं मीठ घातलं आहे आणि हे सगळं छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता मिक्स करताना एक लक्षात ठेवायचं आहे की आपण ह्या दहीमध्ये असलेले सगळ्या गाठी फोडून घ्यायच्या आहेत. सगळं काही छान मिक्स करून झाल्यावरती आपली चटणी तयार आहे. आता हे जे बॅटर आपण साईडला ठेवलं होतं फर्मेंट होण्यासाठी तेही छान फर्मेंट झालेलं आहे. 10-15 मिनटात चांगलं हे बनतं. त्यामध्ये मी थोडासा खायचा सोडा घातलेला आहे आणि जसं की मी सगळ्या व्हिडिओमध्ये सांगते की सोडा घातल्यावरती त्यावरती थोडंसं पाणी घालायचं जेणेकरून ते ॲक्टिवेट व्हावं. जर तुम्हाला सोडा नसेल घालायचं तरीही चालेल. आता मी इथे डोसा बनवायचा पॅन घेतलेला आहे. तो चांगला तापला की त्यावरती थोडंसं मी पाणी शिंपडलं आणि टिश्यू पेपरने ते साफ करून घेतलेलं आहे. इथे मी थोडंही तेल वापरलेलं नाही आहे. मी लगेचच पॅनमध्ये बॅटर घातलेला आहे आणि त्याचा छान गोल गरगरीत असा डोसा बनवून घेतलेला आहे. आता मी या डोश्यावरती ताट झाकत आहे जेणेकरून तो कच्चा नाही राहावा. साधारणपणे 1 ते 2 मिनटं ह्याला मी झाकून ठेवलं आहे. तुम्ही पाहू शकता आपला डोसा एकदम तयार झालेला आहे. थोडंसं मी यावरती तेल घातलेलं आहे आणि त्याला फोल्ड केला आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही त्याला दोन्ही साईडने शेकू शकता. पण हा डोसा असाच खायला खूप छान लागतो. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय तेही सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.